गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरूंचं स्थान हे आपल्या हृदयात असावं किंवा असतं अशी प्रचिती साधकाला घ्यावी लागते। महत्वाची भूमिका जी आहे ती ही आहे, कारण देहधारी सद्गुरूंची आवश्यकता मानवी जीवनाला अत्यंत बोधप्रद असते आणि ती त्या जाणीवेला एका विविक्षित स्तरापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता राखत असते। म्हणून देहधारी गुरुचं वेगळं महत्व आहे। म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण देहधारी गुरु करण्याची काय आवश्यकता आहे, ग्रंथ हेच गुरु आहेत, हे सगळं मान्य आहे। परंतु ग्रंथ हे गुरु जरी मानले तरी त्या गुरूंना ग्रंथ स्वरूपात पाहतो का आपण, पहिली गोष्ट महत्वाची ती येते। आणि ग्रंथ हा विस्तृत आहे। आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गहन म्हटलेला आहे, म्हणजे हा गुरु ग्रहण आहे ते नक्कीच आहे। म्हणजे ज्ञानेश्वरीला तुम्ही गुरु जरूर माना, याबद्दल काही प्रश्न नाही, परंतु त्यातनं नेमकं आपल्या जीवनाला उपयुक्त काय आहे किंवा आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या पद्धती ज्ञानेश्वरी कशी समजली पाहिजे हे समजणं अवघड जाणार। कारण आपण आपल्या बुद्धीतनं ज्ञानेश्वरी ऐकणार, म्हणून गुरुची बुद्धी आपल्याला प्राप्त होईपर्यंत आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या याचा आधार घ्यावा लागतो। म्हणून जो ज्ञानीग्रस्त असतो, ज्याला या भूमिकेमधली माहिती आहे म्हणा, किंवा तो या रस्त्यावरती थोडाफार का होईना चाललेला आहे असं मला म्हणा। कारण कसं असतं की आपल्या जाणीवेतली गुरुची संकल्पना आणि प्रत्यक्षात अवेलेबल असणाऱ्या आजूबाजूचे गुरु मंडळी हे तशा असतीलच असं सांगता येत नाही। आता लोकांना वाटत असेल की आपल्याला अक्कलकोट महाराजांसारखे गुरु हवेत, बरोबर आहे की नाही? पण आता अक्कलकोट महाराजांसारखे गुरु मिळणार कसे तुम्हाला? तो काळ संपला अक्कलकोट महाराजांच्या गुरूंचा। आता लक्षात, काळ संपला म्हणण्याचा हेतू असा की त्या गुरूंच्या कर्तव्याच्या भूमिका संपल्या असं मला म्हणायचं आहे। कारण अक्कलकोट महाराजांनी काय ज्ञान दिलं असं जर समर्थ संप्रदायातल्या लोकांना विचारलं, समजा आपण सांप्रदायिकता न ठेवता विचार करा तुम्ही, सांप्रदायिकता ही आपली खुजी बुद्धी आहे। आपल्या बुद्धीने आपण ठरवलं हा समर्थ संप्रदाय, हा नाथ संप्रदाय, हा अजून कुठला दत्त संप्रदाय, तो कुठला अजून गजानन महाराजांचा संप्रदाय, साईबाबांचा संप्रदाय, ही सगळी अर्धवट बुद्धीची लक्षणं आहेत। म्हणजे ज्यांना गुरु कळलाच नाही त्यांनी सांप्रदायिकता करावी, लक्षात घ्या। ज्यांना गुरु कळला नाही त्यांनी सांप्रदायिकता जरूर करावी। त्याला काय, कारण ते कसं आहे, त्या विचाराशी फिक्स असतात म्हणून। पण त्यांना त्याचं उन्नयन व्हायला वेळ लागणार ना। त्यातनं ईश्वर हा काय सांप्रदायिकतेला बांधलेला आहे का? तिथं काय त्यांनी अशी विंडो केलेत का, हा तू कुठल्या संप्रदायात आला, हा तू कुठल्या, या हा चल ये। मग आता समर्थ संप्रदाय सारखी जागा फुल झालेल्या आहेत, नाथ संप्रदायातल्या थोड्या शिल्लक आहेत तिकीट अजून, असं काही आहे का तिथं? असं काही नाहीये। त्यामुळे तिथला जो देवाच्या दारात आहे असं काही नाहीच आहे। तो तर स्त्री पुरुष सुद्धा भेद करत नाही। सांप्रदायिकता तिथले कुठल्या कुठे राहिली?
उलट तुम्ही मी समर्थ संप्रदायाचा आहे असा अहंकार घेऊन गेलात ना आणि देवाच्या अगदी निकट जाऊन पोहोचलात तरी समर्थ येतील, दोन कानाखाली वाजवतील आणि म्हणतील मागे जा सगळ्यात शेवटच्या लाईनी, तुला कळलंच नाही मी काय आहे ते. इतकं विचित्र आहे गणित आहे. त्याच्यामुळे ही सांप्रदायिकता होते. म्हणून देहधारी गुरु जो सत्य ज्ञानाला धरून आपल्या जीवनाला मार्गस्थ करू शकेल अशी व्यक्ती, जी आपल्या जाणीवांना समजू शकेल. म्हणून आपल्यासारख्या लोकांना तत्वज्ञानी संतांचाच आधार घ्यावा लागतो. कारण अक्कलकोट महाराजांचं मी उदाहरण दिलं, गजानन महाराज सुद्धा आहेत. या लोकांनी त्यांच्या वैयक्तिक जाणीवेतनं ते ब्रह्मज्ञानी म्हणा किंवा ब्रह्मच साक्षात होऊन बसले, याच्याबद्दल वादच नाहीये. त्यांच्या संतत्वाला मी कुठे कमी म्हणतोय असं काही नाही, परंतु किती लोकांपर्यंत त्यांनी अध्यात्म पोहोचवलं असा विषय येतो. त्यांच्या जाणीवेमध्ये जीवन जगत असताना जी काही आढाड लोक त्यांच्याशी जुळल्या गेली त्यांचं त्यांनी कल्याण केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं कल्याण आजपर्यंत आपलं कल्याण करू शकते आणि खरा मार्ग दाखवू शकतोय. तुकारामांनी केलेलं कल्याण आजपर्यंत आपल्याला मार्ग दाखवू शकतो. रामदास स्वामींनी केलेलं कल्याण आजपर्यंत आपल्या सर्व जीवनाला आणि पुढच्याही सर्वांना मार्गस्थ करू शकतात. उपनिषदकारांमधले जे ऋषी मुनी होऊन गेले त्यांनी केलेलं कल्याण. पण सामाजिक दृष्ट्या आपल्याला हा विचार नक्की करावा लागणार आहे की तत्वज्ञ संत महत्वाचे धरावे लागणार आहेत आपल्याला. कारण तत्वाशी संबंधित जीवनाला कशा प्रकारे सामोरं जायला पाहिजे आणि मी ब्रह्म आहे या जाणीवेतूनच आपल्या जीवनाला आयाम देता येईल अशा प्रकारे ज्ञानी भक्त प्रत्येक जण व्हावा, ही त्या पाठीमागची ईश्वराची इच्छा पूर्ण करण्याचा एक प्रकारचा सिलेबस ज्यांनी तयार केला ते हे तत्वज्ञानी संत होत. म्हणून नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत का म्हटलं आहे. आता ही भूमिका तुम्ही थोडीशी बाकीच्या संतांना लावून बघा, तुमच्या लक्षात येईल काय फरक आहे तो. याचा अर्थ त्यांचं मत कमी झालं असं झालं का? नाही, पण त्यांच्या कार्याचा डोमेन म्हणा किंवा भाग क्षेत्र तेवढंच होतं असा नक्कीच विचार करावा लागेल. म्हणून याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत जर तुम्ही वाचलं तर ते किती लोकांना कळतं असा विचार करा. तुमच्या लक्षात येईल की त्यातले काही काही अध्याय लोक सोडूनच देतात आणि ते चरित्रामृत वाचणारी लोक कुठल्या प्रकारची आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा तुमच्या अडचणी आणि कुठले अध्याय वाचले पाहिजेत है ना. तसं वाचू नये असं नाही मला म्हणायचं, गरज असते, अडचणी आहेत, नक्की आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन मिळाल्याशिवाय माणूस पुढे कसा जाईल. म्हणून हे जे संत होऊन गेले गजानन महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांचं मी नाव घेत नाही ऍक्च्युली, पण अक्कलकोट महाराज विशेष करून, टेंबे स्वामींचं मी नाव घेत नाही कारण ही लोक थोडी वेगळी होती. परंतु विशेषतः गजानन महाराज आणि अक्कलकोट महाराज यांच्या दोन जाणीवांचा जर विचार केला तर त्यांनी त्यांच्या समोर आलेल्या लोकांना तू फक्त माझं नाव घे बाकी जाऊ दे सोडून दे विषय, तुला ते समजणार नाही. म्हणजे हे कुठल्या लोकांसाठी कार्य केलं त्यांनी. हे अर्जुनासाठी केलेलं कार्य नाही. कृष्णाने अर्जुनाला
असं सांगितलं नाही, तू काही काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, चल मी तुझ्या पाठीशी उभा, काय अगदी सुदर्शन चक्र घेऊन उभा आहे तुझ्या पाठीशी, तू लढ फक्त. पण अहो, पण तो अर्जुन स्वतः धनुष्य टाकून बसलाय ना, तुम्ही पाठीमागे उभं राहून उपयोग काय? ही बद्ध अवस्था जी होती, त्या बद्ध अवस्थेतनं त्याला बाहेर काढायचं होतं आणि समाजाला वेगळी दिशा द्यायची होती. हे अवतार कार्य आहे, लक्षात आलं. त्यामुळे मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्य, आता हे कोणी शोधून काढलं अक्कलकोट महाराजांचं मला काही माहिती नाही, पण ते खरं अक्कलकोट महाराजांचं नाहीच आहे, कारण ते एवढे नक्कीच चुकणार नाहीत असं माझं मत आहे. हा, म्हणजे ते असं कसं चुकतील ना, ते काय ईश्वराचा शब्द मोडणार आहेत का? ते स्वतः जर ईश्वर आहे तर ते काय म्हणणार, मी तुझ्या पाठीशी नाही राजा, मी तुझ्या हृदयात आहे, माझं हृदयी सद्गुरु. मग म्हणून आपल्या हृदयामध्ये सद्गुरु आहेत ही ओळख करून घ्यावी लागणार आहे. बघा, विषय असा चालतो हा ज्ञानेश्वरीचा. आणि मग तो जो देहधारी गुरु आहे तो तुम्हाला अंतर्मुख करतो. म्हणून देहधारी गुरुची गरज असते की जो तुम्हाला अंतर्मुख करायला सांगतो, विचार प्रवण व्हायला सांगतो. जिथं विचारच नाही की हे एवढं वाचलं की लागली दुसरा हात पुढे, माझं एवढी पारायण झाली, बघा माझं काम करता का नाही करता का, दुसरीकडे जाऊ. म्हणजे त्यांनाच बंधन आलं. अक्कलकोट महाराजांना टेन्शन, गजानन महाराजांनाच टेन्शन आहे की नाही. म्हणजे धाक घातलं, जे ते खालचे कुठले असतात विकणारे भाजी विक्रेते नसतात का, त्यांना म्हणतं की नाही की बाबा किती देतो, 12 रुपयाला देतो का, 12 रुपयाला देत असे ते घे, तर म्हणतो नाही नाही जा पुढच्या दाराला जा. तशा प्रकारचा व्यवहार झाला ना. अध्यात्म ईश्वर हा काय असा भाजीपाला विकणाऱ्याचं केंद्र आहे काय? म्हणून तसं नाहीये ते. म्हणून अंतर्मुखता हा एखाद्या तुमच्या भक्तीने तुमचं काम होईल ते मान्य आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊ शकत नसाल तुम्ही तर माझ्याकडे लिहून घ्या की 3-4 पारायण तुमच्या मनासारखं होतील, त्यानंतर एकही गोष्ट ते तुमच्या मनासारखे करणार नाहीत, तुम्हाला दणकेच देतील ते, जर तुम्ही खरे भक्त असाल तर. दणके दिल्याशिवाय, दणके ते काय बोलणार नाहीत, काही सांगणार नाहीत तुम्हाला. तुमची परिस्थिती अशी बरोबर फिरवतात ते की आहे ना, म्हणजे तुम्हाला अशी शंका यावी की अरे मी एवढा महाराजांचा भक्त आणि माझ्या आयुष्यात केवढी दुःख, माझ्या जीवनाची वासनात लागायची वेळ आहे. मग ही जर लागती आहे, हे कोण दाखवतंय तुम्हाला? ते तुमच्या आत बसलेले, म्हणजे तुमची श्रद्धा खोटी नाहीये, परंतु श्रद्धेतनं ती श्रद्धा ज्या कारणासाठी वापरल्या जायला पाहिजे ते कारण चुकत आहे. म्हणून त्यांच्यात एवढी नक्की ताकद असते की ते तुमची भोवतालची परिस्थितीच अशी कॉम्प्लिकेटेड करून टाकतात, आपल्याला कळत सुद्धा नाही आणि की हे महाराजांनी केलेलं कृत्य आहे. आपल्या जवळच्या आपल्याला जरी ती गोष्ट एखादी आनंददायी वाटत असली तरी ती पुढे जाऊन आपल्या दुःखाला कारणीभूत होते. इतकं, पण याच्यासाठी माणसाला खूप सजगपणे आपल्या जीवनाचा अभ्यास करावा लागतो. नियती आपल्याला काय दाखवत असते हे समजून घ्यावं लागणार आहे, लक्षात घ्या. कारण सर्वात मोठी या जगात जर गुरु असेल कुठला तर ईश्वर आहे. आणि ईश्वर तो आपल्या आत बसलेला आहे, तोच गुरु आहे. पण त्याच्यापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो जो दाखवतो सत्य मार्ग, त्या मार्गावरती जाणारा माणूस जो आहे तो देहधारी गुरु. कारण ईश्वर मौनात न बोलतोय ना,
त्यांनी दाखवलं का कधी तुम्हाला? आपल्याला ईश्वराने म्हणजे गुरु नसते, गुरु ही संस्थाच नसती समजा, असं गृहीत धरा. काय झालं असतं? काय नाही, गजानन महाराज नाही, अक्कलकोट महाराज नाही, तुकाराम महाराज नाही, ज्ञानेश्वर महाराज नाहीत, कोणी नाही महाराज बिराज. आपण जीवन जगत आलो असतो, पण त्यांना आपल्याला जे जीवन जगावं लागतं, त्या जीवन जगत असताना जे अनुभव आपल्या समोर येत राहिले असते त्याच्यावरती आपण जास्त फोकस राहिलो असतो, है ना. मग मार्ग काय सापडला असता आपल्याला? अरे माझ्या आयुष्यात ही अडचण का येते, मला हे असं का होत आहे, मला सगळे त्रास का, हा अंतर्शोध सुरू होतो. आणि मग मी नेमका कोण, माझे हेच आई वडील का, माझी हीच बायको का, माझा हात नवरा का, वगैरे वगैरे सर्व गोष्टी याचा अभ्यास सुरू होतो. कारण ही आपल्या जीवनात आलेली परिस्थिती आहे. माझ्या जीवनात आलेली परिस्थिती आणि तुमच्या जीवनात आलेली परिस्थिती, यांच्या जीवनात आलेली परिस्थिती ही सारखी आहे का? अजिबात संबंध नाही. हा, या क्षणापुरतं आपण एकत्र आलेलो आहोत एवढाच विषय आहे. पण प्रत्येकाच्या पाठीमागे त्याचं विश्व वेगळंच आहे ना, आणि त्या विश्वामध्ये त्याचं मन आहे ना, आणि त्या मनामधली ऑपरेट करणारी बुद्धी आहे. ती मन आणि बुद्धी या जाणीवेमध्ये जो विचार चालतो, जो विवेक चालतो, तो विवेक म्हणजे सद्गुरु आहे, लक्षात घ्या. म्हणून मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेषे अत्याधरू विवेकावरी. म्हणून हा जो सगळा 9व्या अध्यायाचा राजविद्या आणि राजगुह्य हा जो विषय आहे, हा विषय गुह्य आहे. त्याचं कारण आहे, कारण गुरुतत्व हे तत्व जाणीवेतून आपल्यात स्थायी आहेच, आणि गुरु साक्षात परब्रह्म ही अनुभूती तुम्हाला येवो किंवा न येवो, त्या जो गुरु असतो त्याला आलेली असते ना. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म ही अनुभूती जो गुरुस्थानावर असतो त्यालाच कळणार आहे. ज्याला गुरु पण कळत नाही त्यांनी म्हणायचं गुरु साक्षात परब्रह्म, हे हास्यास्पद आहे. हो की नाही? तुम्हीच विचार करा. ज्याला देहधारी गुरु कळला नाही त्यांनी म्हणायचं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म. काय लॉजिक आहे त्याच्यात? लॉजिक काय आहे त्याच्यात ते समजून घ्या, की साधक त्यालाच म्हणत आहे की ते त्याचं ध्येय आहे. म्हणून माझे जे देहधारी गुरु आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे सत्व रज आणि तम या जाणीवांमध्ये आहेत आत्ता, परंतु त्या जाणीवांच्या पलीकडे जाण्याची ताकद ते राखतात. म्हणून त्यांचं स्वरूप गुरु साक्षात परब्रह्म आहे. नाही तर देहधारी गुरु हा रागवणार आहे. तो पावभाजी पण खाणार का नाही खाणार है ना, तो झोपणार, तो प्रेम करणार, सर्व करणार की तो. मग सत्व रजतम त्याला आले की का नाही आले? मग त्यांना काय आजारपण येत नाही तसं वाटतं काय? सगळं असतं की, सगळे असतं गोष्टी, परंतु म्हणजे सत्व रजतम या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आहेतच, परंतु ते त्या त्रिगुणाच्या अतीत आहेत. आणि असे गुरु मला जेव्हा कळतात, कारण हे देहधारी गुरु ते परब्रह्म स्वरूप आहेत, आणि ते जे मार्ग दाखवतात त्याच्यातून मी जेव्हा साधना करायला लागतो तेव्हा माझ्या मधला जीवनाचा गुरुत्व मध्य मला सापडायला लागतो. गुरुत्व मध्य म्हणजे काय म्हणणार?
वेडा वाकडा दगड आहे की नाही, तो कसाही असो, पण त्याला एक बिंदू त्याच्यामध्ये असा असतो की त्या बिंदूवरती जर तो तोलला गेला दगड, तर तो कसाही असो तो तोलला जातो. त्याला गुरुत्व मध्य असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या जीवनाला सत्व रज तमाच्या जाणीवेतनं जगायचं आहे, प्रारब्ध भोगावून द्यायचं आहे, आणि कर्म करत असताना गुरुत्व मध्य साधून कर्माला सामोरं जायचं आहे. याला मदहृदयी सद्गुरु असं म्हटलेलं आहे. जीवन असं आहे बघा. आता हे तत्वज्ञान समजून घ्यायला काहीतरी तर लेवल पाहिजे ना. समथिंग हॅज टू बी देअर. तुम्ही अगदीच काहीतरी म्हणजे काय म्हणतात त्याला नवस करणार, हे करणार, पेढे देणार, हे करा, माझं काम करून द्या, माझं काम करून द्या म्हणून ओरडा, म्हणजे यू आर लॉस्ट टोटल. तुम्हाला गुरुत्व मध्य नाहीच आहे कुठला. सगळा मध्य संपलं, अगदी स्वतः काहीच करायचं नाही अशातला प्रकार आहे हा. त्याच्यामुळे ईश्वर शोधणे हे मनुष्य जीवनाचं प्राथमिक कर्तव्य असतं. आणि हा मार्ग समजण्यासाठी देहधारी गुरुच्या मार्गातनं जावं लागणार आहे आपल्याला. आणि तिथं पण मग जाणतेनी समजून घ्यावं लागणार आहे. जाणतेनी गुरु भजीचे असं म्हणतंय. म्हणून जाणते कोण व्हायचंय? आपण जाणते व्हायचंय. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी मला अनुग्रह दिला. भले मी त्यावेळेला अजाण असेल, पण माझी जेव्हा एक जाणकार, माझ्यातला जाणकार जो काही सोकॉल्ड असतो आपल्यातला, की मला समजत आहे असाही अहंकार असतोच ना एक, पण त्या जाणीवेतनं आपण त्यांना समजून घ्यायला लागतो. आणि मग जेव्हा अरे त्यांनी एवढी काव्य लिहिलेत काय, अरे बापरे हे आपल्याला येत नाही, म्हणजे ते मोठे झाले आपल्या, म्हणजे पहिला मुद्दा तिथं आला. ज्ञानेश्वरी अभंग ज्ञानेश्वरी म्हणून लिहिली. आता आपल्याला कळतं ना की ज्ञानेश्वरी किती गहन आहे. ती त्यांनी पचवली स्वतः आणि परत पद्यमय स्वरूपात सोपी समजण्यासाठी म्हणून लोकांना उपलब्ध करून दिली. म्हणजे हा ज्ञानेश्वरीला हात घालणं इटसेल्फ इज ए म्हणजे क्रेडिटेबल थिंग आहे माणसाच्या जीवनात. किती लोक ज्ञानेश्वरीचा आपणून अभ्यास करणारी आहे त्या जगात, तुम्हीच मला सांगा. म्हणजे आपण सत्संग म्हणून येता म्हणून आपण एकत्र येतो, अन्यथा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असती का? ज्यांनी त्यांनी विचार करावा आपला, आहे की नाही. आपण त्या याच्यात ऑटोमॅटिक जॉईन झालेलो आहोत म्हणून तो सहज अभ्यास होते. पण आपल्या वृत्तीची ओढ आहे का ज्ञानेश्वरी वाचण्याची? आपल्या वृत्तीला ती ओढ लावून घ्यावी लागते बघा. म्हणून सातत्याच्या कर्मानी आपल्याला त्यात गुंफून घ्यावं लागतं. फुल आपोआप हार तयार होतो का फुलाचा? नाही ना. फुलाला स्वतःला सुईत टोचून घ्यावं लागतं, मग तो हार होतो आणि मग तो देवाच्या अंगावरती जाऊन बसतो. मग ही साधी गोष्ट आहे. मग आपण आपल्याला सुई टोचून घ्यायलाच तयार नसू तर आपण ईश्वरापर्यंत पोचणार तरी कसे? कारण आपल्याला मार्ग तेवढाच आहे ना, दुसरा कुठला मार्ग अवेलेबल आहे? फुलाला दुसरा कुठला मार्ग अवेलेबल आहे का? तुम्ही सांगा, आहे की नाही? त्यामुळे ही जी गणित आहे ती आपल्याला या भूमिकेतनं तयार करून घ्यावं लागणार. आणि हा जो गुरु आहे, हा गुरु आपल्याला आतून मार्गदर्शन करतो आहे याची अनुभूती घ्यावी लागते. मग आम्ही स्वामींची संपर्कात आलो, त्यांचं जीवन चरित्र वाचलं. ते वाचल्यानंतर अजून लक्षात आलं त्यांच्या संपर्कातनं त्यांच्या बाकीच्या लोकांचे आलेले अनुभव याचा परिणाम झाला. आणि मग आमच्या घरामध्ये आमचे वडील होते, वडिलांचा अभ्यास होता संत तत्वज्ञानाचा. आणि ते इतके आमचे वडील म्हणजे कसे होते की ते असे तसे नव्हते, ते खूप रॅशनल अभ्यासक होते. मग
म्हणजे ते कोणावरही तसे विश्वास ठेवणारे नव्हते. आपण त्यांना ईश्वर प्राप्तीसाठी गुरुची गरज असते हे कळलेलं होतं, म्हणून ते गुरुच्या शोधात होते. आणि त्यांनी किमान 6 ते 7 गुरु केलेले आहेत आमच्या वडिलांनी. कारण काय होतं, मी का हे सांगतो तुम्हाला, की कारण हा गुरुचा विषय आहे सगळा आणि हा गुही आहे, म्हणून सांगतोय तुम्हाला की त्या याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या जाणीवेतनं सांगत असतो. कोणी म्हणतं, आता विषय येतो म्हणून सांगतो, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. पण श्रीराम जय जय राम जय जय राम म्हणून मला राम मिळणार आहे का, असा प्रश्न विचारणारे ते होते. लक्षात घ्या, ही कॅपॅसिटी लागते. इतकं सोपं नाहीये ही गोष्ट की गोंदवलेकर महाराजांना तरी तसा मिळाला का. गोंदवलेकर महाराजांना सुद्धा नुसतं श्रीराम जय राम जय जय राम म्हणून सद्गुरू म्हणजे परब्रह्म समजलंच नाही. त्यांना जे परब्रह्म कळलं ते शेवटी ध्यान मार्गातनं सोहमच्या जाणीवेत गेल्यानंतरच कळले. मग त्यांनी असं काय सांगितलं, हा त्यांचा विषय आहे. त्यांचा विषय का आहे, कारण त्या काळामध्ये सर्व लोक कशा प्रकारची होती त्या गोंदवल्यामध्ये. मग बाबा काही नाही, एवढं तर म्हणा, तेवढं तर म्हणा, हा विषय. म्हणून गोंदवलेकर महाराजांचा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम आहे ही दादांत खोटी गोष्ट आहे असं माझं मत आहे. मला कोणाला कॉन्ट्राडिक्ट करायचं नाहीये, त्या भानगडीतही पडायचं काही कारण नाहीये, माझी जाणीव आहे. लक्षात, कारण त्या जपामधनं नामरूपात्मक अस्तित्वात जेव्हा जाता, अव्यक्तात जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती या भूमिकेत ते आले होते. मग म्हणून त्यांना ब्रह्म चैतन्य म्हणतात. अहो, त्यांच्या नावातनच ओळखा त्यांनी कुठली साधना केली होती. असं काय करताय तुम्ही, इकडं ब्रह्म चैतन्य म्हणायचं, मग राम चैतन्य का नाही म्हणत. साधा प्रश्न आहे माझा. मला याच्यावर वाद किंवा असं काही करायचं नाही आपल्याला. मी का सांगतो, याच्यासाठी गुरु आतून समजून घ्यावा लागतो. जाणतेनी गुरु भजिते म्हणजे काय. चांगदेवाला जेव्हा यांनी पत्र पाठवलं, बरोबर आहे ना, ज्ञानेश्वरांनी, तेव्हा काय सांगितलं चांगदेवाला. रामकृष्ण हरी म्हणून म्हटलं का, नाही ना सांगितलं. चांगदेव 65 कुठेही हा उल्लेख नाहीये की तुम्ही रामकृष्ण हरी मंत्र म्हणा म्हणून. का तो वारकरी नव्हता का. अहो, तो कुठल्या कुठं पोहोचलेला वारकरी होता की त्याच्यामधला फक्त म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन या जाणीवेतली त्रिपुटी फक्त घालवायची होती त्याची. तो पोचलेला माणूस होता, किती शुद्ध होता. सर्व कला त्याच्या म्हणजे कलांचा अभ्यास त्याचा झालेला होता, विद्वान होता. म्हणून ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली चांगदेव 65 आहे त्याच्यावरती लोकांची प्रवचन करून करून सरस्वती पण संपायची वेळ आली. आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलं आणि चांगदेवाला कळलं. केवढा मौन संवाद आहे बघा, की जे आपल्याला समजून घेता येत नाही. पण त्याच्यात कुठेही असं लिहिलेलं नाहीये की रामकृष्ण हरी मंत्र म्हणा आणि वारकरी संप्रदायात जा म्हणून, पांडुरंगाला जा, पांडुरंगाला जा असं लिहिलंय का त्याच्यात कुठं. मग म्हणून अव्यक्त जाणीवेमधलं परब्रह्म समजून घ्या ही भूमिका समजण्यासाठी हे अगोदरचे सर्व प्रयोग चालतायत. म्हणून आपल्याला आपल्या आतून समजून घेतलं पाहिजे, कारण मला ईश्वर समजून घ्यायचा आहे.
गोंदवलेकर महाराज होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, तुकाराम महाराज होऊन गेले, स्वामी स्वरूपानंद होऊन गेले. उरलो आपण ना. जीवन कोणाचं उरलं? आपलं ना. हेलपाटे कोणाला घालावे लागणार आहेत? आपल्याला ना. कालच्या ज्ञानेश्वरी मध्ये ते सगळं आलेलं आहे, सगळं की कशा प्रकारे ते खालच्या स्तरावर जायचं, वरच्या स्तरावर जायचं. मग हे कोणाला करावं लागेल? आपल्याला. मग आपलं जीवन कसंही घालवून टाकायचं न समजता, आणि त्याला मी भक्ती समजायचं, आणि मरताना देव येईल म्हणेल. का? अगोदर नाही भेटू शकत देव मला, मरताना कशाला भेटायला पाहिजे? केवढी प्रतिभा लागत असेल याच्यासाठी. ही क्रांती आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये एवढं क्रांत व्हावं लागणार आहे, याला रॅशनल थिंकिंग म्हणतो आपण. म्हणून आमच्या वडिलांनी ज्या ज्या लोकांना सांगितलं, लोकांना तोंडावर सांगितलेले. एक तर मंत्रतंत्र देणारे असे गुरु त्यांना भेटले होते. आहेत पुण्यातलेच आहेत, नाव काही घेत नाही मी, पण त्यांनी त्यांना उपासना सांगितल्या. आमच्या वडिलांना सुरुवातीला वाटलं असेल हा मार्ग, म्हणून त्यांनी तो केलाही. पण नंतर लक्षात आलं की हा मंत्रतंत्राचा मार्ग आहे, आणि ते त्यांना त्या भूमिकेमध्ये घेऊन जाऊ इच्छित होते. म्हणून आमच्या वडिलांनी डायरेक्ट तुकारामाचा अभंग त्यांना सुनवला की या मार्गाने जाणारे जे लोक असतात ते गाढव असतात. तुकारामाचा अभंग आहे, मला तो आठवत नाही. या मार्गाने ईश्वर प्राप्ती होत नाही. म्हणून मी सांगतो तुम्हाला नेहमी, ज्ञानेश्वरी, गाथा आणि दासबोध या ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच मार्गाने चाला. त्यातही ज्ञानेश्वरी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा 9व्या अध्यायानंतर चाला. त्याच्या अगोदरचे अध्याय हे थोडेसे अर्जुनाच्या जाणीवेतले आहेत, त्याला कुठेतरी समजून सांगण्यासाठी म्हणून केलेले प्रयोग आहेत. विशेषतः कर्मयोगाचा भाग, दुसरा भाग म्हणजे जो 6वा अध्याय म्हटला जातो हठयोगाचा भाग, जे त्याची तशी गरजच नाहीये काही आता. म्हणून पूर्ण योगाची जाणीव ठेवून ईश्वर प्राप्तीला, आपल्या व्यक्तिमत्वाला सर्वांगाने तोलत वर नेणे, ज्याला आपण गुरुत्व मध्य साधने जीवनाचा असं म्हणतो. म्हणून गुरुत्व मध्य साधणं हाच साधकाचा महत्वाचा असा बिंदू आहे जीवनातला. त्यालाच योग असं म्हटलं जातं. तीच समत्वाची भूमिका आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. म्हणून योग कुठला? योग कशाला म्हणायचं, योगा कशाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या लक्षात ठेवा. आहे की नाही? म्हणून हा योग सगळ्या अंतरंगातल्या बैठकीवरती आहे. तुमची अंतरंग चतुष्टयाची बैठक कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे हा योग. त्याचा मॅटिंगशी संबंध नाही. लक्षात असो. म्हणून ते काय म्हणतात बघा, देवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई दे जयाच्या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही पडे. ज्या ब्रह्मवस्तूच्या भेटीला सुखाच्या पायरी पायरीने चढता येते, सुखाच्या पायरी पायरीने चढता येते, आणि मग ब्रह्मवस्तू भेटल्यावर भोगतेपणालाही मिठी पडते. त्यांनी याच्यामध्ये आपल्याला एक स्टेप्स दाखवल्या आतल्या. आता आतल्या स्टेप्स जेव्हा ते म्हणतात, म्हणजे देवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई दे जयाच्या भेटी. तर याच्यामध्ये ते काय म्हणतात बघा, स्थूल देह इंद्रिये,
सूक्ष्म देह इंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकल्या गेल्या पाहिजेत. पहिली भूमिका आहे त्यातली. म्हणजे आपला स्थूल देह म्हणजे हा शरीर आणि आपल्यातला सूक्ष्म देह ज्याच्यामध्ये प्रारब्ध म्हणजे जो जीवात्मा जे आपलं बीज आहे की ज्याच्यातनं हे सगळं शरीर तयार झालं, ज्याला जीवात्मा असं म्हणतो आपण, बरोबर आहे ना. तर तो जीवात्मा जो आहे त्याचे 3 भाग आहेत, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. तर हा जो सूक्ष्म देह आहे याचा संबंध आपल्या शरीराशी असणं गरजेचं आहे. पहिली पायरी आहे. हा भाग कसा आहे, सूक्ष्म आहे. हा ज्ञानेश्वरीत पण दिलेला नाहीये ऍक्च्युली. पण तुम्ही जीवन जगता आहात ना, मग तुम्ही जीवन जगत असताना साधना करताना ईश्वराकडे जायचं आहे तर काय करावं लागेल? तुम्हाला प्रथम ही भूमिका समजून घ्यावी लागणार आहे की आलेलं जीवन मला आनंदाने भोगायचंय. मग आलेलं जीवन आपण कसे भोगतो आहोत? सुखदुःखात भोगतो आहोत. त्यात शांती नावाचा विषय येत नाहीये. काय येत नाहीये? कारण मला जे समोर येत आहे त्याच्यावर मी एकतर आसक्त असतो किंवा मी एकतर नाराज असतो. 2 गोष्टी असतात. आत्ता समजा कोणीतरी आपल्याकडे एकदम आलं, तुमच्याकडे पाहुणे आले, तुमच्या मनात काय विचार येणार? अरे बाप रे, नेमके आत्ताच आले. सहज आहे की नाही? पण ते काही त्यांना माहिती आहे का हे इथं चाललंय? त्यांना माहिती नाहीये. पण नाराज कोण झालं? तुम्ही झाले. तुमच्या नाराजीमुळे ऑकवर्ड कोण झाले? ते झाले. आणि इथे जे बसलेले आहेत ते उगाच संकोच झाले, चुकलं आपलं काहीतरी आज. म्हणजे एका गोष्टीतनं किती गोष्टीला विचित्रपणा आला बघा तुम्ही. आला की नाही? आणि प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जाणीवेमधनं त्या आलेल्या परिस्थितीचा अनुभव घेतोय. म्हणजे थोडक्यात सर्वांचाच बॅलन्स गेलेला आहे. सर्वांचाच गुरुत्व मध्ये गेलेला आहे. का गेला? कारण सूक्ष्म देहाच्या जाणीवेत असलेलं प्रारब्ध कसं रिसीव्ह करायचं यासाठी लागणारी जी बौद्धिक क्षमता असते ती आपली ढासळलेली असते. म्हणून असं होतं. ती ढासळलेली असेलच प्रत्येक वेळेला असं नाही. समजा आता आले पाहुणे तुमच्याकडे, तुम्ही असाही विचार करू शकता, अरे वा वा बरं झालं, 1-2 मिनिटं. हा सर, ते आलेले आहेत, त्यांना पण यातली आवड आहे, फक्त त्यांना आत घेते आणि आपण लागली सुरू करू. लागलीच गुरुत्व मध्य आहे की नाही? एकच घटना आहे, कसं सामोरं जातो आपण त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे हा किती खोल विचार आपल्याला करावा लागणार. मग हे विचार गजानन महाराज सांगणार आहेत का? तर अक्कलकोट महाराज सांगणार आहेत. हे विचार ज्ञानेश्वर माऊली सांगू शकतात. लक्षात घ्या. हा फरक आहे ना. कारण मला आता चालायचं ईश्वराकडे, मला आता देवाकडे मागायचं काही नाहीये. मला स्वतः चालत चालत जाऊन त्या ईश्वरच मी कसा आहे मला अनुभवायचंय. मग जीवन कसं का असे ना, आय एम गोइंग टू एन्जॉय. अशी भूमिका ठेवावी लागणार आहे ना. म्हणून स्थूल देह इंद्रिये आणि सूक्ष्म देह इंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणता यायला पाहिजे. जो आणू शकतो तो आहे की नाही. दुसरं, सूक्ष्म देह इंद्रियांवर सूक्ष्म अनुभूती व सूक्ष्म शक्तींवर प्रभाव. म्हणून सूक्ष्म देह इंद्रियांवर सूक्ष्म अनुभूती जी येते आपल्या याच्यामधली आणि त्याच्यातनं सूक्ष्म शक्तींवर प्रभाव तयार होतो. आता हे सगळं सूक्ष्मच आहे ना. शक्ती हा विषयच सूक्ष्म आहे, जाणीव हा विषयच सूक्ष्म आहे. मग त्याच्यावरती प्रभाव निर्माण करायचा आपल्या वैचारिक भूमिकेचा. कारण विचार हा त्या शक्तींवरती प्रभाव पडेल एवढा सूक्ष्म करावा लागणार आणि प्रभावी करावा लागणार.
म्हणून रामदास स्वामी नेहमी असंच म्हणतात ना, तस्मात विचार करावा. आणि आपल्याला काय वाटतं, विचार करावा म्हणजे कधी करायचा? आपला प्रॉब्लेम तो आहे. कधी करायचा विचार? एक तर आपल्याला आता मी विचार करण्यासाठी माझ्या घरात एक वेगळी खोली केलेली आहे, तिचं नाव लिहिलंय इथे विचार करावा. असं काही आहे का? असं काही नाहीये. पूर्वी असायचं, ते क्रोधागारात गेलेलं आहे. असं असे क्रोधागारात ती खोली असायची, आहे की नाही? परंतु विचार हा त्याची खोली तशी आहे की तो कायम आपल्या अंतरंगातल्या बुद्धीच्या जाणीवेत कायम खोलवरच गेलेला असतो. आणि तो त्याच्या अनुभवावर असतो. म्हणून तुम्हाला आलेला अनुभव हा तुमच्या विचाराला एक प्रकारचं अंगण देतो. आतापर्यंत जे अनुभव तुम्हाला आले असतील आयुष्यामधले, त्याच्यातनच विचार कसा करायचा हे आपल्याला कळतं, है ना? हे ज्या दिवशी अगदी धरून चला, पहिल्या दिवशी रवी साहेब आले असतील माझ्याकडे, बरोबर आहे की नाही? त्यांच्या विचाराच्या अंगणात काय असेल मी, अनुभवाच्या अंगणात मी काय असेल, माझ्या अनुभवाच्या अंगणात ते कसे असतील? तर दोन्ही गोष्टीतलं अंगण आहे. अंगण होतं पण आलं का लक्षात? अंगण होतं प्रत्येकाच्या याच्यामधलं. म्हणून अगोदरच्या जीवनाचा अनुभव असतो ते आपलं अंगण असतं. म्हणून त्या प्रांगणाचा अभ्यास करून मग त्याच्यावरती पुढचा अनुभव घेत मग आपलं मत ठरवणं, आहे की नाही? हे त्याशिवाय कसं होईल? त्याच्यामुळे विचाराच्या जाणीव, म्हणून सूक्ष्म देह इंद्रियांवर सूक्ष्म अनुभूती व सूक्ष्म शक्तींवर प्रभाव. आणि प्रभाव कुठला? तर आध्यात्मिक भूमिकेतला प्रभाव पडावा लागणार आहे, लक्षात. आणि हे सगळं सांगितलेलं आहे ना, हे योग वासिष्ठात सांगितलेलं आहे, हे याच्यात नाही सांगितलेलं. आय जस्ट कनेक्ट मी केलं होतं त्यावेळेला, म्हणून मला ते सहज इथं लिहिलंय म्हणून माझ्या समोर आलं ते. दुसरं, सूक्ष्म शक्ती मार्फत सूक्ष्म शरीराद्वारे प्रयाण. सूक्ष्म शक्ती मार्फत सूक्ष्म शरीराद्वारे प्रयाण. आता प्रयाण कुठं? तुम्ही ध्यान करता ना, त्याच्यामुळे आपल्या सूक्ष्म शक्तीच्याच आधारे, सूक्ष्म शक्ती कुठल्या आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. याच्यातनं आपण कुठं जायचंय? आणि सूक्ष्म शरीराद्वारे. सूक्ष्म शरीर आपलं कुठलंय? सूक्ष्म देह म्हणजे जीवात्मा. त्याला घेऊन म्हणजे मनबुद्धीच्या जाणीवेतनं त्या जीवात्म्याला सातत्याने समजून सांगावं लागणार आहे की अरे तू खरा कोण? कारण माझ्या आत जो बसलेला आहे तो आतलाच गुरु आपल्याला सांगतो आहे की तू तुझी ओळख समजून घे पहिले, बाकीचं जग जाऊ देत. आणि तुला एवढा अनुभवाचं प्रांगण दिलेलं आहे, मोठं प्रांगण आहे. तू हुशार आहेस, आहे ना? तू विचार करू शकतोस. तुला देहधारी गुरु पण प्राप्त झालेले आहेत. तुला ठीक आहे, अगदी देहधारी गुरु प्राप्त झाले नसतील समजा, पण कुठं ना कुठं तरी एक तत्वज्ञानाचा आधार तुझ्याकडे आहे. मग याच्यातनं तू विचार कर ना जरा की खरंच की ग्रंथ हे गुरु आहेतच. मग मी जो ग्रंथ अभ्यासतो आहे त्याच्यामध्ये मला आतून काय जाणवलं पाहिजे की माझं मन आणि बुद्धी हे त्या माझ्या मूळ बीजामध्ये परिवर्तन करेल का नाही? कारण ते बीज म्हणजे आत्मा आहे. आणि ते बीज जर बदलल्या गेलं, त्या बीजात परिवर्तन झालं तर मी ईश्वरच आहे. मग हे सगळं प्रांगण माझ्याच अंतरंगात आहे ना. म्हणून ते ब्रह्मांड आपल्या अंगणात आणावं लागणार आहे, लक्षात घ्या.
म्हणून स्वरूपाच्या जाणीवेतनं, वैश्विक जाणीवेच्या जाणीवेतनं परब्रह्माला आपल्यामध्ये स्पर्श करायचा आहे. ईश्वराच्या मानसिकतेचं संधान आपल्या मानसिकतेशी जुळल्या गेलं पाहिजे ना. दोन लोकांचे विचार, दोन लोकांचं काय म्हणतात हार्मनी, का आपण का समजतो यांच्यात खूप चांगली हार्मनी आहे. असे बरेच कुटुंबही असतात, नवरा बायको असते की त्यांच्यात खूप चांगली हार्मनी असते. हे कशामुळे झालं? कारण त्यांची मानसिकता म्हणजे स्त्री असेल तर स्त्रीची पुरुषाची आणि पुरुषाची स्त्रीची, या दोन जीवांमधली मानसिकता जुळत असते कुठेतरी. त्याच्यातनं ते एकमेकाला समजून घेऊ शकत असतात. बरोबर. तुम्हाला एखादी जनावर म्हणा, आधी कुत्री पाळणारी वगैरे लोक हल्ली खूप असतात. ते का, त्यांना त्यांच्याबद्दल का प्रेम वाटतं त्या कुत्र्यांबद्दल? कारण त्या कुत्र्याची मानसिकता आणि त्यांची मानसिकता हे कुठेतरी ते जुळवू इच्छित असतात आणि त्याच्यामध्ये ते स्वतःला असं धरून चालतात कुठेतरी की मी आहे म्हणून याला आधार आहे की नाही. त्याच्यामुळे ती जुळणी होते आणि त्याला खाऊ घातलंय की तो बिचारा शेपूट हलवणारच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. झाडांचंही तीच आहे. पण याच्यामध्ये आपली मानसिकता काय चालली आहे? कुत्र्याला आपल्याबद्दल प्रेम वाटलं, तो आपल्याशी जुळला, तो वरच्या स्तरावर आला. हो, आपलं काय झालं? आपण वरच्या स्तरावर गेलोच नाही आहोत. म्हणून आपली मानसिकता कोणाशी जुळली पाहिजे? एकतर आपल्या घरामध्ये जर कोणी वरचे लोक म्हणजे माणूस असेल तर माणसांशी जुळली पाहिजे ना किमान. म्हणून ते कुठलं, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, असं एक पद आहे. सर्वांना म्हणजे सर्व माणसांना, किमान तो सर्व माणसांच्या मानसिकतेला तरी जुळून घेतोय आहे की नाही. नाहीतर या पशूंच्या मध्ये राहून पशूंशी जुळवून घेणं याच्यात काही क्रांती आहे का? किमान तू माणूस आहेस तर तुझ्या कुटुंबियांशी तर एकत्रित जमून घे राजा. तू ज्या कॉलनीत राहतो, ज्या अपार्टमेंट्स मधून राहतो, तिथल्या लोकांमध्ये तू हवा असं तर वाटू दे प्रथम. नाही तर तू आला की दरवाजे बंद करून घेणारी लोक असतील तर काय उपयोग आहे तुझ्या व्यक्तिमत्वाचा? म्हणजे तेवढा विकास तुझा होतच नाही आणि तू चालला ईश्वराला भेटायला. म्हणून त्याची मानसिकता आपल्या मानसिकतेशी स्पर्श तरी करायला पाहिजे. हे मनाने होणार ना असं. आणि पुढचं जातं, जीवात्म्याला विस्तारित योग शक्ती लाभते. त्यामुळे हा जो जीवात्मा आहे आपला, की त्याला ही विस्तारित असं हे अंगण प्राप्त होतं असं म्हणू, की त्याला ईश्वरीय जाणीवेत जाता येतं. म्हणून तो स्वरूपाचाच अभ्यास करतोच आणि विश्वरूपाचाही अभ्यास करतो की हे सगळं आले कुठनं. बरोबर आहे की नाही? तुम्ही कुठनं मध्ये उगवलं एकदम, बरोबर की नाही? व्यवहारवाळींना काय कधी पाहिलंय का? कधी त्यांच्या मैत्रिणीत त्या साठेवाड्यात काय राहत होते ती गोष्ट सोडून द्या, काय संबंध आहे? पण तो जीव जगत जगत आलाय, लक्षात घ्या. तो त्याची पार्श्वभूमी घेत 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 इथपर्यंत येऊन पोचता झालेला आहे. आणि कोणाकडे पोचता झालेला आहे? तो ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन पोचतोय ना. मग त्याच्या जीवात्म्याचं अंगण कसं वाढत गेलेलं आहे? वाढलं ना अंगण आहे ना.
हे अंगण असं वाढत जात आणि त्याच्यातनं ती सर्व भूमिका व्यक्ती सापेक्ष असली तरी सुद्धा तो विश्व सापेक्ष होत जातो. आलं का लक्षात? म्हणून ही क्रांती आहे, हा विकास आहे या जाणीवेतला. म्हणून संकल्पज्ञानी साधक साक्षात्कार लोककल्याणार्थ वापरल्यास उच्च स्थिती. म्हणून संकल्पज्ञानी साधक जो असतो, संकल्पज्ञानी साधक म्हणजे काय? ज्याचा संकल्प आहे, इष्टसिद्ध संकल्प जाणीव असं म्हटलं जातं अतिमानसिक जाणीवेला. ईश्वराने काय केलेलं आहे की त्याची जी शक्ती आहे तिला एक दिशा दिलेली आहे की तू मला जे इष्ट आहे त्या इष्टला व्यक्ततेत आणण्यासाठी म्हणूनच कार्य करायचे आणि माझ्या संकल्पाला धरूनच चाललं पाहिजे. तू इकडे तिकडे जाऊ शकत नाहीस कारण तू माझी शक्ती आहेस. असं हे अद्वैत असं आहे त्याच्यातलं. म्हणून माझी मानसिकता आणि ईश्वरी शक्तीची मानसिकता एकाच भूमिकेत येते. मी स्थिर राहतो आणि शक्ती त्या संकल्पाच्या जाणीवेतनं कार्यप्रवण होते. मी ब्रह्म आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. म्हणून या सर्व जाणीवेतनं जो संपूर्ण विश्व निर्मितीचा प्रपंच होतो, हा केवढं मोठं अंगण आहे आणि त्या संकल्पाला धरून मी माझं जीवन जगतो आहे आणि त्या संकल्प सिद्धीला म्हणजेच त्या सत्य संविद अशा अतिमानसिक जाणीवेला मी एक प्रकारे मदत करतोय. याला समर्पण म्हणायचंय. माझं जीवन मी ईश्वराला समर्पण करतो म्हणजे काय? ती मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हे जी ईश्वराची नियोजित संकल्प इच्छाशक्ती आहे त्या योग जाणीवेला मी माझं जीवन समर्पण करतोय. मी माझा काहीतरी वेगळाच योग करत बसलेलो आहे, हात वर करतोय, पाय खाली करतोय वगैरे वगैरे. ह्याला काय लॉजिकच नाही आहे. म्हणून कसा योग असतो की ईश्वरालाच त्याची शक्ती ती योग माया ना, मग तिला जास्त माहिती का बाकीच्या योग गुरूंना माहिती? ती तर साक्षात त्या परब्रह्माची शक्ती आहे योग माया. मग ती कुठे चालली आहे? ती सर्व निर्माण करते आणि परत ईश्वरामध्येच मिसळून टाकते आणि प्रत्येक जीवाच्या आत त्या ईश्वराला स्थापन करते आणि त्याला सांगते तू बघ त्या जीवाच्या डोळ्यांमधनं की तू खरंच ब्रह्म आहेस का नाही. यस, आय हॅव डन इट फॉर यू. संकल्प सिद्ध याला संकल्प सिद्धी म्हणलेली आहे. म्हणून या जाणीवेतून कसा प्रवास झाला हा सगळा आतला, कसं प्रांगण खोळत गेलं आपलं सगळं, याच्यातनं पुढे जातो. म्हणून लोक कल्याणार्थ वापरल्यास, लोक कल्याणार्थ वापरायचं म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी काय कुठल्या टीबी झालेल्या लोकांची सेवा करायला गेले नाहीत का इथे? आहे ना? किंवा त्या वेळ आली करून ती आपली मुक्ताबाईला काहीतरी भाकरी गरम करता येईना, स्वतःच्या पाठीवरती त्यांनी ती मांडे हे झाले, मग काय सर्व गरिबांची रांग लावली, चला रे माझ्या पाठीवर मांडे भाजून घ्या. असं केलं काय? त्यांनी फक्त ज्ञानेश्वरी लिहिली. लक्षात या. म्हणून लोक कल्याण म्हणजे नेमकं काय हे तर कळलं पाहिजे ना. म्हणून माझ्या बुद्धीतनं मी समजतो हे लोककल्याण आहे, पण ईश्वराच्या बुद्धीतलं लोककल्याण आहे का ते? म्हणून ईश्वराची बुद्धी त्याला गरीब का केला हा त्याचा निर्दोष न्याय आहे. हा, मला शक्य असेल तर मी मदत करीन, पण त्याला गरीब मी केलेला नाहीये. आलं का लक्षात? म्हणून त्याला ती जाणीव देणं महत्वाचं आहे की तुला खरी श्रीमंती हवी असेल तर तू तुझ्या मधला ईश्वर शोध. ही जाणीव देतं का कोणी? हा, तुझ्या अकाउंट मध्ये मी 12,000 रुपये पाठवतो महिन्याला,
हे ठीक आहे, पण यांनी कल्याण होणार आहे का? ते झाल्यानंतर अजून त्याची 10 पोरं अकाउंट ओपन करतील आणि दर 10 मुलांना अजून 12,000 रुपये पाठवत बसणार का तुम्ही? हा विचार खूप खोल आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे सेक्युलर समाजवाद वगैरे काही लॉजिकच नाहीये. हा मूर्खांचाच बाजार आहे. यांनी कधीच कोणाचं कल्याण झालं नाही. लक्षात आलं? म्हणून कल्याण मानव जीवनाचं रहस्य जे उकलून सांगितलं गेलं पाहिजे त्याच्यासारखं दुसरं कल्याण नाही. म्हणून सर्व यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ हा सर्वात श्रेष्ठ असतो, लक्षात ठेवा. बाकी सर्व यज्ञ, मग दयेचे यज्ञ करा, क्षमेचे यज्ञ करा, हे ते करू नका असं म्हणण्याचा भाग नाहीये. परंतु ज्ञान यज्ञ हा सर्वात महत्वाचा विषय असतो की जो माणसाला त्याच्या आहे त्या परिस्थितीत ईश्वराच्या जाणीवेला धरून, कारण तुम्हाला दिलेलं जीवन हा ईश्वराने तुम्हाला दिलेला न्याय आहे. मग त्या न्यायामध्ये मी कशाला उगाच सहानुभूती दाखवत बसायची? ती न दाखवता तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की तुमच्यावर जे सुख दुःख आलेली आहेत तो ईश्वराने केलेली तुमच्यावरची कृपा आहे, म्हणून आज तुम्ही इथं आहात. सिंपल. इथं आहात म्हणजे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहात असं मला म्हणायचंय. म्हणजे माझ्या समोर आज असं नाही म्हणण्याचा भाग माझा. आपण सर्व ज्ञानेश्वरांचे पूजक आहोत. म्हणून आपल्याला आत्मजाणीवेकडे जाणं हे फार कमी लोकांना प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. या सर्वांना प्राप्त होत नाही त्या गोष्टी. ज्ञानेश्वरी समजून घेण्याची इच्छा निर्माण होणं इटसेल्फ इज अ स्टार्ट आहे. आहे की नाही? किती खोल खोल जात राहतं सगळं सातत्याने. कुठलाही अध्याय घ्या, कुठलीही ओवी घ्या, तुम्ही जेवढं विचाराच्या खोलीमध्ये जाल. म्हणून विचाराची खोली कुठे करायची? आपल्या आत करायची. पण त्याच्यासाठी वेगळी खोलीची गरज नाहीये असो. पुढे मग नंतर भावज्ञानी होतो तो. भावज्ञानी म्हणजे त्याचा भावच वैश्विक भाव तयार होतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलंय? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. मग म्हणायला खूप छान वाटतं सगळं. वा काय भारी, प्रसायदान झालं ना त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम छान झाला. अरे कळलं का काय झालं? पण ते हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून चर आणि अचर नामरूपात्मक अस्तित्व, जीवात्म्याच्या जाणीवेतली सर्व अस्तित्व तो स्वतः होऊन बसतो. म्हणजे तो स्वतः सर्वम खलुविदं ब्रह्म या जाणीवेतून योग मायेचा जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासाचा तो एक प्रकारे मुख्य पुढारी होतो. तो झेंडा घेऊन आपल्या जीवनात पुढे चालायला लागतो. ज्याला म्हटलं जात तो म्हणत असतो मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलुइदं ब्रह्म आहे. मग याला झेंडा रोविला असं म्हटलं जात. हा झेंडा आपल्या हात रोवता यायला पाहिजे, लक्षात घ्या. आहे की नाही? आणि मग तो परमात्म्याच्या ज्ञानमय जाणीवेची प्राप्ती होते म्हणण्यापेक्षा तो परब्रह्मची मनुष्य वैखे या जाणीवेमध्ये तो जातो. या सगळ्या पायऱ्या आहेत, लक्षात घ्या. आत्म्या आलं ना म्हणजे हे कशामुळे कळलं? एक देहधारी गुरु जेव्हा आपल्या जीवनात कार्य करायला लागतो तेव्हा तो विविध जाणीवेतनं आपल्या मानसिकतेला आपल्याच आत्मजाणीवेपर्यंत पोचत करण्याची ताकद राखत असतो. स्वामी स्वरूपानंद नसते तर मला जमलं असतं का? साधा विचार आहे.
आमचे वडील नसते तर मला हे जमलं असतं का? नसतं जमलं. म्हणून ती गरज आहे. गरजेचं कारण, आणि ते काही त्यांनी काही स्वामींनी काय मला अरे तुला इंजिनिअरिंगला ना 95% मार्क पडले पाहिजेत असं मी देवाशी बोललेलो आहे वगैरे असलं काही सांगितलेलं नाही आहे मला. तू तुझ्या ह्याच्याप्रमाणे पास नापास काय व्हायचं ते तुझी तू तिथं गोंधळ घाल, तो तुझा विषय आहे. त्यासाठी काही मी आलेलो नाहीये इथं. पण हे त्यांनी दाखवून देतात ना मग ते आपल्याला. तुझा तू वाढवी राजा, लक्षात ठेवा. ही स्पष्टता पाहिजे ना, विचारांची स्पष्टता आहे ही, बाकी काही नाही. आणि ही स्पष्टता नसल्यामुळे बद्ध आणि अर्थार्थी लोक हे ईश्वराच्या गैरसमजुतीमध्ये अडकलेले असतात. मग त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून जाऊ देत होऊ देत दोन कामं त्याची, खरंच पिडलेले असतात लोक. नाही असं नाही, कारण विचार करायलाही कुवत लागते ना. आज आपण का विचार करू शकतो? आज आपल्या बँकेत काही पैसे असतात, आपलं घर असतं, रोजचे खाण्यापिण्याचे काही वांदे नसतात, आहे की नाही? कोणी हॉस्पिटलाइज झालाय, आयसीयू मध्ये आहे, अशा काही परिस्थितीत आपल्या घरामध्ये आणि असतात ना. काय होत होतं आपलं, आहे की नाही? मग आपली इच्छा असून सुद्धा आपण करू शकत नव्हतो ना. मग हे सगळं तो अवेलेबल आपल्याला जर करून देतो, ती त्याची कृपा समजावी लागते. आणि ज्यांच्यावरती नसते त्यांच्याबद्दल मग प्रेम राखावं लागतं, आहे ना. मग ते प्रेम राखणारी जी लोक असतात ते सांगतात हा अध्याय वाच, चल होईल बरं तुझं, हे असं कर, हा जप कर, होईल बरं तुझं. पण ते भलं झाल्यानंतर पुढे सरकायला पाहिजे ना. ते न सरकण्याची वृत्ती जिथं तयार होते तिथं हा सगळा गोंधळ सुरू होतो, लक्षात ठेवा. म्हणून ज्यांना आता समजा जप सांगितलाय, जप करा ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याची मर्यादा लक्षात घ्या आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जायचं आहे. कारण ईश्वर मर्यादेत बसतच नाही. तो जर अमर्याद आहे तर मला त्या मर्यादा ओलांडून जाता यायला पाहिजे. मग ईश्वर काय दाखवतो आपल्याला? नियतीत दाखवते ना प्रत्येकाला, की हे का तुमच्या समोर येतं असं तत्वज्ञान विचित्र जे वाटत असतं आपल्याला, ते डायजेस्ट करायला अवघड जातं ना. एक प्रकारचा रेझिस्टन्स आहे आपल्या मनाला, आहे की नाही? आणि ते पटत नसतं आपल्याला, पण पटून घ्यायला पर्याय राहत नसतो. तुम्ही असे बॉटल नेक झालेला असता. कारण हे मी करत नसतो, ज्ञानेश्वर माऊली करत असते, ते लिहितायत ना हे सगळं. मी फक्त सांगतोय तुम्हाला, आणि तुम्ही तुमच्या सर्व काय पूर्व सुकृतांच्या गोष्टी घेऊन आलेला आहात. कोणी नाम जपात आलाय, कोणी आतापर्यंत काही या भानगडीतून पडलेला माणूस असतो, काही लोक करत असतात पण कळत नसतं, हे सगळं असतं. मग तो प्रत्येकाला ते बॉटलनेक झाल्यामुळे काय होतं, तो प्रत्येक जणच विचारशील होतो, तर आपापल्या भूमिकेतनं विचार करत राहतो. असं ते सगळं गणित चालतं, लक्षात असो. म्हणून ते काय म्हणतायत, ज्या ब्रह्मवस्तूच्या भेटीला सुखाच्या पायरी पायरीने चढता येते. म्हणजे आता या सगळ्या पायऱ्या ज्या सांगितल्या तुम्हाला, त्या सगळ्या सुखाच्याच आहेत ना. यात कुठे दुःख आहे का? तुम्ही मला सांगा. म्हणून पायरी पायरीने चढता येते. आणि मग ब्रह्मवस्तू भेटल्यावर भोगतेपणालाही मिठी पडते. मिठी पडते म्हणजे तुम्ही एक प्रकारे भोगून अभोगता होता, अशी. म्हणजे द्रष्टा, दर्शन आणि दृश्य ही जी त्रिपुटी आहे ही एकरूप होऊन जाते. तिथं बाकी काही शिल्लक राहत नाही. असो, एकच ओवी आहे ही, पण एवढी भारी आहे ना. तिचा खोल किती शिरावं लागतं बघा. नाही तर काय मी अर्थ सांगून पुढे जाऊ शकलो असतो. पण या सुखाच्या पायऱ्या म्हणजे नेमकं काय हे तर कळायला पाहिजे का नको कळायला, है ना. अशासाठी म्हणून आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.